अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचा हस्ताक्षर सुधारण्याच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प आणि हे विद्यार्थी अक्षर आणि अक्षरांच्या सेटिंगचा छान असा सराव करत आहेत. एकाग्रचित्तेने हे विद्यार्थी त्यांना शिकवलेले अक्षर, त्यांचे अवयव आणि त्याचा सराव किती छान करत आहेत बघा. वरती मी लिहिलेलं अक्षर आणि ते ट्रेस करून तितकंच चांगला अक्षर काढण्याचा प्रयत्न आपण पाहत आहात. आम्ही त्याला अक्षर नव्हे तर पहिलं अक्षरांचे अवयव शिकवले, त्यांचा सराव दिला आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना शब्द शिकवणार आहोत. सातत्यपूर्ण सराव, योग्य टेक्निक्स वापरल्या तर ह्यांचं सर्वांचं अक्षर मोत्यासारखं होणार आहे आणि त्यांना इयत्ता 10वीच्या बोर्ड पेपरला नक्कीच त्याचा फायदा शिकवला. आपण पाहतात ही मुलं एकाग्र होऊन कसं छान सराव करत आहेत. लिखाणाच्या टेक्निक्स, बसायची पद्धत, पेन धरायची पद्धत व्यवस्थित त्यांना शिकवलेली आहे आणि त्यानुसार त्यांचा चालू असलेला हा सराव आयुष्याची शेवटची सही करेपर्यंत सुंदर अक्षर मित्रांनो तुमच्यासोबत राहणार आहे. हस्ताक्षर आणि स्वभाव यांचा परस्पर संबंध असतो आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. तर आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य, आम्ही तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी या संकल्पनेसही आदरणीय नरेंद्र माडिक सर यांचा हा उपक्रम आणि तुमची गुणवत्ता वाढवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होणार आहे. करा सराव मनापासून. अक्षरशिल्पचा अनोखा उपक्रम, हस्ताक्षर सुधारण्याच्या माध्यमातून गुणवत्ता विकास प्रकल्प आणि या विद्यार्थ्यांना हस्ताक्षरासोबत आत्मविश्वास आणि एकाग्रता शिकवताना त्यांना शिकवतोय दोन्ही हाताने लेखन, ज्याच्यामुळे त्यांची एकाग्रता वाढणार आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्यांचं काम खूप सोपं होणार आहे. तर ही जी अशी स्किल आहे विद्यार्थ्यांना देण्याचा हेतू हा आहे की त्यांची स्मरणशक्ती वाढवावी, बुद्धीचा विकास व्हावा आणि त्यांना त्यांचं काम सोप्या पद्धतीने करता यावं. मित्र, अक्षरांचे अवयव त्याचा सराव हे विद्यार्थी डाव्या हाताने करत आहेत. पहिलाच प्रयत्न त्यांना पेनाची ग्रीप, पेन्सिलची ग्रीप कशी पकडावी, अँगल कसा असायला पाहिजे हे शिकवलेलं आहे. सुंदर हस्ताक्षर ही एक प्रयत्नसाध्य कला आहे आणि प्रयत्नाने ज्या मुलांना उजव्या हाताने धड येत नव्हतं, आता हेच विद्यार्थी उद्या छानपैकी दोन्ही हाताने आपल्याला लिहिताना पाहायला मिळतील. तर नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू पीपल इफ यू आर हॅव्हिंग कॉन्फिडन्स अँड कॉन्सन्ट्रेशन. टेक्निक्स मेक्स आवर वर्क इझी, इट सेव्स आवर टाईम अँड वर्क बिकम ॲक्युरेट. सो यूज द टेक्निक्स अँड डू युअर वर्क बेस्ट. बघा खूप छान रीतीने सगळे सराव करत आहेत आणि याच्यामुळे त्यांची नक्कीच एकाग्रता वाढणार आहे. जो विद्यार्थी लेफ्टी होता तो राईट हँडने लिहित आहे आणि जे राईट आहेत ते लेफ्ट हँडने लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात ह्या स्किलचा त्यांना नक्कीच उपयोग होणार आहे त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी. करा सराव मनापासून. सराव शब्दांचा, विद्यार्थी शब्दांचा सराव त्यांना दाखवून दिलेल्या टेक्निकप्रमाणे करत आहेत. पहिलं शब्द गिरवत आहेत आणि तितकंच छान सराव करत आहेत. पाहूया अक्षरशिल्प हँडरायटिंग अकॅडमीचा हा अनोखा उपक्रम, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची अक्षरं छान सुंदर सुटसुटीत होत आहेत. वरचं अक्षर जे माझं आहे आणि त्या अक्षराला विद्यार्थी फॉलो करत आहेत. आपण पाहत आहात सर्वच विद्यार्थी मनापासून एकाग्रतेने छान सराव करत आहेत. जेव्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्याकडे टेक्निक्स असतात. बघा सेम टू सेम अक्षर ह्या विद्यार्थ्यांचं फक्त 3 ते 4 तासात केलेलं आहे. बघा त्यांना आपण टेक्निक शिकवलेले आहे. टेक्निकनुसार विद्यार्थ्यांनी खूप छान सराव केलेला आहे. सगळं विद्यार्थ्यांची अक्षरं मला वाटते तुम्हाला सारखेच दिसतील. बघूया वरचं अक्षर मी काढलेलं आहे बघा. तर त्याचप्रमाणे अक्षरं काढून हे विद्यार्थी सराव शब्दांचा करत आहेत. अतिशय सुंदर असा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नानंतर नक्कीच त्यांना यश मिळणार आहे. आणि या सुधारलेल्या अक्षरामध्ये जर त्यांनी इतकंच छान पेपर लिहिलं तर त्यांना नक्कीच बोर्डाच्या पेपरला छान मार्क्स मिळणार आहेत. तर मित्रो, असाच छान सराव करा आणि मस्त वह्या मेंटेन करा. नक्कीच तुम्हाला भाषेमध्ये नवे नवे प्रत्येक विषयामध्ये चांगल्या अक्षरामुळे परीक्षक तुमच्या अक्षरांवर, प्रेझेंटेशनवर खुश होऊन तुमचे नक्कीच मार्क्स भरभरून देणार आहेत. तर करा सराव मनापासून.
ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती मेमरी रिकॉल करण्याची आहे. कालपासून जे ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या वर्गामध्ये, अगदी श्री गणेशाला वंदन केल्यापासून दोन्ही हाताने लेखन असेल, चित्रकला असेल, अक्षरांचे अवयव, रिव्हर्स फॉर्मॅट, त्याच्यानंतर अक्षरांची रचना, त्यानंतर सेटिंग, हे संपूर्ण आता आपण मेमरीमध्ये सेव्ह करूया छानपैकी आणि त्याचा उपयोग आपण सरावामधून करणार आहोत. तर छान असं आठवत आहात आपण, याचा उपयोग आपण लिखाणात करूया. यामध्ये आपण पाहत आहात विद्यार्थ्यांनी केलेला हा 3 ते 4 तासातील अक्षरांचा सराव आणि त्यांनी केलेली ही वाक्य. मला सावकाश लिही. सावकाश आणि छान लिहिलं तर इतकं छान टपोरं ठसठशीत अक्षर येणार आहे. स्पीड रायटिंग आपण पुढच्या टप्प्यात घेणारच आहोत. तर आपण पाहत आहात या विद्यार्थ्यांनी केलेला सराव आणि आता आपण त्यांचं वाक्यलेखन बघतोय. जवळजवळ माझ्या इतकंच हे अक्षर छान काढत आहेत. ह्याच पद्धतीने जर टेक्निक वापरून सराव केला तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला छान असं अक्षर काढता येईल. पेपरमध्येही तुम्ही छान मार्क्स मिळवणार आहात. सिटिंग अरेंजमेंट, अक्षरांचे स्ट्रोक्स, शब्द, टेक्निक्स ह्याच पद्धतीने सराव करा मित्रांनो. पुढच्या टप्प्यामध्ये आपण स्पीड वाढवणार आहोत. किती छान लिहिलं आहेस बघ बळा. आयुष्याची शेवटची सही करेपर्यंत सुंदर हस्ताक्षर तुमच्यासोबत राहणार आहे. तर हे विद्यार्थी एकाग्र होऊन छान रीतीने सराव करताना बघा, जवळजवळ माझ्या इतकं सर्वांचं अक्षर छान येत आहे आणि ह्याच पद्धतीने जर आणि सराव केला तर नक्कीच त्यांचं अक्षर खूप छान येणार आहे. यांचे बिफोर अक्षरं घेतलेलीच आहेत आपण, त्याच्यानंतर कळणार आहे यांच्या अक्षरात झालेला बदल. सर्वांचं सेम डायरेक्शन आणि त्यामध्ये त्यांनी केलेला वहीमध्ये सराव बघूया आपण. छान असं अक्षर काढत आहे विद्यार्थी. सराव वाक्यांचा होत आहे. इतकंच छान. बळा घाई न करता सावकाश करा. खूप छान मित्रा. बघू दे बळा, मस्तच. प्रयत्न करा मनापासून. सर्वांना चांगल्या सुंदर टपोऱ्या अक्षरांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बघा टेक्निक काय करू शकतात. आता छान लिहिला, मस्त लिहिलंयस. एका दृष्टिक्षेपात आपला हा उपक्रम आणि सर्व विद्यार्थ्यांची, वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये सगळ्यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या सुधारलेली अक्षरं जरूर सर्वांना आवडणार आहेत. स्वतःची अक्षरं करा सराव मनापासून. सराव दोन्ही हाताने लेखनाचा, एकाच वेळा दोन्ही हाताने लेखन सराव, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढणार आहे. मित्रो, आम्ही नाही घडवत तुमचं भविष्य, तुम्हालाच घडवतो भविष्यासाठी. या संकल्पनेसह विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न. जे विद्यार्थी एका वेळेला 15-20 मिनटापेक्षा जास्त वेळ अभ्यासासाठी स्थिर राहू शकत नाही, बसू शकत नाही, ह्या विद्यार्थ्यांना ह्या ॲक्टिव्हिटीचा खूप उपयोग होणार आहे. तर करा सराव मनापासून आणि दोन्ही हातांनी. उद्या हेच विद्यार्थी छानपैकी त्यांचं नाव, शाळेचं नाव लिहून दाखवणार आहेत. हा सराव खूप महत्त्वाचा असणार आहे त्यांच्यासाठी. बघूया, खूप छान. या शाळेचे कला शिक्षक आदरणीय सेंडल सर, तेही बघतायत आपल्या विद्यार्थ्यांची एक छान कला शिकताना. लहानपणापासून या विद्यार्थ्यांना त्या सरांनी कलेचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण पाहताय हे विद्यार्थी किती छान पद्धतीने अक्षरांचा सराव करत आहेत. तर मित्रहो, ही कला तुम्हाला खूप छान एकाग्रता वाढवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. मस्त वळा, खूप छान, व्हेरी गुड. शाबास. स्ट्रोक बोलून कर बाळा. एकाच वेळा दोन्ही हाताने सराव, नंतर चित्र काढण्याला शिकवणार आहे त्यांना आणि ह्याचा उपयोग त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी नक्कीच होणार आहे. करा सराव बाळांनो मनापासून. धन्यवाद.